तर तुम्हाला जर थोडी हटके मूवी पाहायची असेल किंवा एक वेगळ्याच कन्सेप्टवर मूवी पाहायची असेल तर हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन मूवीचा रिव्ह्यू घेऊन आलो आहे आणि त्या मूवीचं नाव आहे ब्लिंक। मित्रांनो, ही मूवी 2024 साली म्हणजे याच वर्षी रिलीज झाली आहे आणि ह्या मूवीची IMDb रेटिंग 7.3 आहे आणि ही मूवी तुम्ही हिंदी डबमध्ये Amazon प्राईमवर पाहू शकता। कारण तुम्हाला जर सायन्स फिक्शन मूवीज पाहायला आवडतात तरच ही मूवी पहा। ह्या मूवीमध्ये तुम्हाला टाईम ट्रॅव्हल कन्सेप्ट मिळेल, टाईम लूप कन्सेप्ट मिळेल, अशा भरपूर काही गोष्टी तुम्हाला सायन्स फिक्शनच्या रिलेटेड या मूवीमध्ये पाहायला मिळेल। खरं सांगू तर मित्रांनो, ही मूवी मला पाहून एक हॉलिवूड मूवी प्रीडेस्टिनेशन त्या मूवीची आठवण आली। मूवीचा कन्सेप्ट सेम आहे पण स्टोरी लाईन थोडीशी वेगळी आहे। म्हणजे जर तुम्ही प्रीडेस्टिनेशन आणि ब्लिंक मूवीला कम्पेअर केलं तर मूवीचा कन्सेप्ट सेम आहे, फक्त लक्षात ठेवा स्टोरी वेगळी आहे। बाकी मित्रांनो, बरेच ठिकाणी थोडंसं लॉजिक तुम्ही साईडला ठेवून ही मूवी पहा। मूवी खरोखर खूप मस्त आहे आणि तुम्हाला ही मूवी नक्कीच आवडेल। जर मित्रांनो तुम्ही ही मूवी पाहणार असाल तर वेळ काढून पहा, कारण काम करता करता किंवा मध्ये मध्ये ब्रेक घेता घेता तुम्ही जर मूवी पाहिली तर भरपूर गोष्टी तुम्हाला समजायला मुश्किल होऊन जाईल। बाकी मित्रांनो, मूवीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळेल। मे बी मित्रांनो असं होऊ शकतं की ही मूवी एकदा पाहून तुम्हाला समजणार नाही, तर मे बी तुम्हाला मूवी 2 ते 3 वेळा पाहावी लागेल। की मला वाटतं ही मूवी तुमच्या मेंदूला नक्कीच हलवेल। बाकी मी जसं सांगितलं, ही मूवी एक टाईम ट्रॅव्हल मूवी आहे किंवा सायन्स कन्सेप्टवर बनलेली आहे। ह्या मूवीची स्टोरी नॉर्मल स्टोरीपेक्षा थोडी वेगळीच आहे। मित्रांनो, मूवीमध्ये दाखवलं की एक सायंटिस्ट एक गॅजेट बनवतो ज्यामध्ये तुम्ही टाईम ट्रॅव्हल करू शकता। फक्त टाईम ट्रॅव्हल करण्याचे काही नियम असतात। त्यातलाच मित्रांनो एक नियम आहे की जर तुम्ही टाईम ट्रॅव्हल करत असताना जर तुमचे डोळे तुम्ही ब्लिंक केले तर तुम्ही परत करंट टाईममध्ये रिटर्न येणार। आपल्या मूवीच्या हिरोची हीच खासियत दाखवली आहे की तो विदाउट डोळे ब्लिंक करता जास्तीत जास्त वेळ राहू शकतो। बाकी मित्रांनो, मी अजून तुम्हाला काय जास्त स्पॉइलर देत नाही, तर तुम्ही ही मूवी नक्की पहा आणि मला सांगा की ही मूवी तुम्हाला कशी वाटली। मी स्वतः पर्सनली या मूवीला 4.5 रेटिंग देतो आउट ऑफ 5 आणि 0.5 फक्त कट केले लॉजिकसाठी। बाकी मूवी एकदम बेस्ट मूवी आहे आणि मी रिकमेंड करतो की तुम्ही ही मूवी नक्कीच पहा। तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही नवीन नवीन मूवीजच्या माहिती घेऊन। तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा।